दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा पारदर्शक करायचा असेल तर एकही मुंडे सत्तेत असता कामा नये असं राऊतांनी म्हटलंय। बीड हत्या प्रकरणावर बोलताना संजय राऊतांनी हे विधान केलंय, तर राऊतांनी सकाळचा भोंगा बंद केला पाहिजे असा पलटवार यावर रुपाली चाकणकर यांनी केलाय। ज्या खुनाचा तपास सुरू आहे तो ज्या हत्यांचा तपास सुरू आहे तो जर निष्पक्ष व्हायचा असेल, निष्पक्षपणे व्हायचा असेल, पारदर्शक व्हायचा असेल तर मी खात्रीने सांगतो की एकही मुंडे सध्या तपास पूर्ण होईपर्यंत सत्तेत असता कामा नये आणि ही भूमिका त्यांनी स्वतःहून घ्यायला पाहिजे। म्हणजे तर लोक त्यांच्यावर भविष्यात विश्वास ठेवतील। संजय राऊत सुद्धा म्हणतात की या संपूर्ण घटनेचा जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी मंत्रिमंडळात राहू नये। महाराष्ट्राची जनता म्हणते की आता संजय राऊतांनी सकाळचा भोंगा जो चालू केलाय तो बंद करावा। आता लोक कंटाळलेली आहेत आणि लोकसभेला ठीक आहे तुम्हाला जनतेने जो मताधिक्य दिलं होतं किंवा मतदान दिलं तर त्याने तुम्ही ज्या पद्धतीने वक्तव्य करत राहिला तर विधानसभेला लोकांनी तुम्हाला नाकारलं। इतक्या पद्धतीने नाकारलं की तुम्ही विरोधी पक्षनेता सुद्धा देऊ शकला नाही। इतकं दुर्दैव आहे। आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी झालं नव्हतं, असं पहिल्यांदाच होत आहे आणि त्याचं आत्मपरीक्षण आता या सगळ्यांनी करावं।